हाय, नमस्कार. तर खूप दिवसांनी ब्लॉग येतोय. काढलाच नव्हता, म्हणलं चला आज काढावा. तर भाजी निवडत बसले. तुमचा झाला का चहा पाणी वगैरे, स्वयंपाक झाला का? आम्हाला बघा मेथीची भाजी करायची निवडून, म्हणून म्हणलं आधी मेथीची भाजी निवडावी आणि मग स्वयंपाकाला लागावं. मग मेथीची भाजी निवडून घेतली. बघा आता मेथीची भाजी सध्या स्वस्त झालेत पालेभाज्या पाऊस पडल्यामुळं. 10 रुपयाला गटी आहे म्हणजे सध्या तरी. पण ठीक आहे, 40 आणि 50 रुपयाला होती मध्ये मध्ये. मग त्या मानाने आता बरी आहे 10 रुपयाला. म्हणून म्हणलं आता आहेत तर खाऊन घ्यायची. ज्यावेळेस भाज्या स्वस्त होतील त्यावेळेस खायच्या. मेथीची, शापूची, पालकची, नंतर चिगळाची, खूप साऱ्या पालेभाज्या असतात ज्या खाल्लेल्या चांगल्या असतात. रात्री आणल्या होत्या त्यांनी 2 गाड्या आणल्या होत्या मेथीच्या. एक निवडून ठेवली आणि दुसरी निवडत बसले. म्हणलं भाजी निवडता निवडता आपला एखादा ब्लॉग काढावा. काल केलता बहिणीला फोन, मग बहिणी संगही बोलणं झालं. म्हणलं आज बारक्या बहिणीला करावं, लई दिवस झाले केला नाही. मग गावाकडं पण केलता. ते काय माझं वोटिंग कार्डाचं काहीतरी झालं वाटतं, ते आलं नाही. तर मग जाऊला फोन केलता, म्हणलं बघावं काय होतंय का नाही. कारण आपल्याला तर आता सारखं सारखं गावाला जाणं होत नाही. गावाला जायचं म्हणलं तरी कामाचा पण खडा होतो. नंतर 1000-2000 रुपये इकडं पण बुडतात, जायचं यायचं. त्याच्यामुळे मग पोरीवांचे वडील म्हणले की नंतर जातो गावाला. त्याच्यामुळे ते काय गावाला गेले नाही. आता बघू परतच्या वेळेस गेले की, जर आता झालं तर ठीक आहे, नाही तर मग परत गेल्याच्या नंतर होतंय का ते बघायचे वोटिंगचे. बाकीच्यांचं आहे सगळ्यांचं, माझं झालं नाही. त्यांचं पण आलंय, म्हणजे पूर्वाच्या वडिलांचं. तसं आमच्या दोघांचंच गाव आलंय. बाकीच्यांचं आमच्या लेकरांचं वोटिंग आम्ही इथं पुण्यामध्येच बनवून घेतलं. कारण आता ते काही येणार नाहीत गावाला कधी. त्यांचा जन्म पण इथंच झाला, शिक्षण पण पुण्यातच झालं. आमचं पण शिक्षण पुण्यातच झालं, फक्त आमचा जन्म गावाला झालाय. म्हणजे जन्मभूमी ही गावकडची आहे, ती माझ्या मिस्टरांची. आणि आमची आई सांज, म्हणजे गावाकडेच आम्ही गेलो. आणि लेकरावांचा जन्म पण इथंच, म्हणजे त्यांची जन्मभूमी कर्मभूमी सगळं पुणेच. आणि पुण्यात आलेला माणूस कधी उपाशी राहत नाही बघा, हे तर नक्की आहे. तुम्हाला पण माहिती असतं, जे मेन पुणेकर असतील ते. पुण्यामध्ये माणसाला काय पण काम मिळतं, सगळं भेटतं वगैरे. काम म्हणा, काम, पैसा, राहायला निवारा. आणि माणूस पुण्यात आल्यावर सुधरतं पण, राहणीमान सुधरतं, 4 पैसे कमवतं, 4 पैसे ठेवायला शिकतं. तर गावाकडं कसं शेतातल्याशिवाय कामं नाही. ती शेतातलंच काम करा. पुण्यात आल्यावर माणसाला कुठं नाही कुठं काम लागतं, माणसं पण कामं करतात. त्याच्यामुळे मग आहे चांगलं पुण्यात, आपलं भागतंय म्हणायचं व्यवस्थित. त्याच्यामुळे आम्ही, म्हणजे आमच्या आई वडीलच माझे तर पुण्याला आले होते. तेव्हापासून आम्ही पुण्यातच आहे. लग्न फक्त गावाला केलं, पण पोरीवांचे वडील पण पुण्यालाच राहत होते. त्याच्यामुळे आम्ही काही इकडंच राहिलो. मग लेकरं पण इकडं झाली. लेकरावांची शाळा, शिक्षण, नोकरी सगळं पुण्यामध्येच भेटलं. त्याच्यामुळं पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे म्हणतात, ते काही चुकीचं नाही. शिक्षण भेटतं, पोटाला अन्न भेटतं, सगळं भेटतं पुण्यात आलं की. असं नाही की गावाकडं पण माणूस उपाशी राहतो. पुण्यामध्ये कामधंदे लागतात, माणूस सुधारतं, 4 पैसे पाळून राहतं. मुलांचं शिक्षण होतं, त्यातले त्यात मेन म्हणजे मुलांचं शिक्षण होतं. मुलांना वळणं लागतात, शिक्षण पाणी व्यवस्थित होतं. गावाकडं आपल्या काही एवढ्या सुविधा नसतात शिक्षणाच्या. त्याच्यामुळे मुलांना गावाकडंच, म्हणजे जरी आपण गावाला राहिलो तर मुलांना पुण्याला शिक्षणासाठी यावं लागतं. आणि पुण्याला आले की तर तुम्हाला मी बऱ्याच गोष्टी सांगेन, कशी मुलं, म्हणजे मुलं मुली असले तर शिकणारे शिकतात आणि बिघडणारे कसे बिघडतात ह्याचं उदाहरण मी एक दिवशी सांगेन. मी पेपरला वाचलं होतं बघा, मनोरुग्णामध्ये मनोरुग्ण मुलगा कसा झालता ते.
तर तुम्हाला मी एका दिवशी व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. तर बघा आता मी मेथीची भाजी निवडते, मेथीची भाजी करणार आहे. चला, आपला ब्लॉग खूपच मोठा होतोय बघायला गेले तर, त्याच्यामुळे इथंच थांबवते. बाय.